नमस्कार मंडळी. आज आपण माहिती करून घेणार आहोत या वर्षी येणारी महाशिवरात्र म्हणजे 2024 या वर्षातली महाशिवरात्र. शुभ मुहूर्त पूजेसाठी कुठले, मंत्रपाठ करण्यासाठी, तसेच या दिवसाचा म्हणजे महाशिवरात्रीमध्ये जो निश्चित काळ असतो रात्रीचा, तो रात्रीचं पूजन, जागरण, मंत्रपाठ करण्यासाठी कुठला काळ म्हणजे कुठली वेळ असणार. तसेच मुलामुलींची लग्न जमवण्यासाठी काही अडचणी येतात, त्या दूर होऊन मनासारखा जोडीदार प्राप्त होण्यासाठी कोणती करावी मंत्र साधना या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर, याबद्दलची विशेष माहिती सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. मंडळी, खरं तर ही माहिती, हा व्हिडिओ आपण गेल्या वर्षीही केला होता. यावर्षी मुद्दामून करतोय कारण बरीचशी नवीन मंडळी जोडलेली असतात, त्यांच्या माहितीला याचा अतिशय सुंदर उपयोग होईल म्हणूनच. कारण बरेचसे प्रश्न लग्न विषयातले असतात, लग्न जुळण्यासाठी काय करावं. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. विवाह इच्छुक मंडळींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, साधना, उपासना, मंत्र या विषयातल्या नवनवीन गोष्टींची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा आपल्याला मिळतं. आणि हो, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं, आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असल्यास आमच्या कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. नंबर आहे 9892156163. कुंडली मार्गदर्शन हे फक्त फोनवरून केलं जातं, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने. त्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकतो. आम्ही जो मगाशी नंबर सांगितला, हा 9892156163 नंबर आमच्या थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला माहिती घेऊया महाशिवरात्र पर्वाची. म्हणजे यावर्षी आलेली आहे महाशिवरात्र 8 मार्च 2024, वार असणार आहे शुक्रवार. या महाशिवरात्रीमध्ये आपण जे जागरण करतो त्यावेळी जी शिवपूजा केली जाते, यावेळचा निषिद्ध काळ फार महत्त्वाचा मानला जातो. आणि यावेळी तो निषिद्ध काळ आलेला आहे. निषिद्ध काळ उत्तर रात्री 12:25 उत्तर रात्री 1:13 म्हणजे जवळजवळ रात्रीचा 45 पाऊण तासाचा मिनिटाचा हा शुभ काळ असणार आहे शिवाच्या पूजेसाठी किंवा शिवाचे मंत्रपाठ महाशिवरात्रीच्या रात्री प्रहरात करण्यासाठी. या वेळेमध्ये अगदी साग्र संगीत, शिवपिंडीवर विविध फळांचा, रसांचा, कच्च्या गाईच्या दुधाचा, पंचामृताचा अभिषेक, ज्यामध्ये दूध, दही, साखर, तूप, मध या 5 गोष्टींचा समावेश असतो, असा अभिषेक केला जातो. यावेळी शिवाला अत्यंत प्रिय असलेले रुद्रपाठ केले जातात. शिवाय शिवपिंडीवर बेलपत्र, धोत्र्याचं फळ, पांढऱ्या रंगीत फुलांची सुद्धा ही फुलं वाहिली जातात. शिवपूजा झाल्यानंतर शिवाचे विविध मंत्रपाठ सुद्धा रात्रीचे जागरण करून केले जातात, ज्यामध्ये ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः हा पंचाक्षरी मंत्रपाठ आहेच. शिवरात्रीचं जे जागरण आहे म्हणजेच 8 तारखेला, म्हणजेच त्याच्या रात्री म्हणजे 9च्या उजाडता शिव अष्टोत्तर किंवा शिवसहस्त्र नामावली सुद्धा आपण पठण करू शकता. अर्थात अशी पूजा शिवरात्रीच्या दिवसामध्ये म्हणजे सकाळी सुद्धा आपण करू शकता, शुक्रवारच्या दिवशी दिनांक 8 मार्च या दिवशी. म्हणजे अशी ही जी पूजा आहे ती आपण सुद्धा आपल्या देवपूजातल्या शिवपिंडीवर अवश्य करू शकता. किंवा शिवपिंड देवघरात नसल्यास नुसते शिवमंत्रपाठ रात्री जागरण करून किंवा सकाळी अवश्य आपण करू शकता. प्रत्येक वेळेला मंदिरात जायला ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी. शिवाय देवघरामध्ये शिवपिंडी नाही, परंतु खंडोबा, ज्योतिबा, शिवस्वरूप देवतेचे चांदी किंवा पितळेचे टाक असतील, धातूचे टाक असतील, मूर्ती असतील, यावर सुद्धा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे अभिषेक करू शकता. ओम नमः शिवाय या मंत्राचा पाठ अवश्य 108 वेळा आपण करावा. रुद्रपाठ सुद्धा करू शकता. कारण ही जी सगळी दैवतं जी आपण मगाशी पाहिली ती शिवशंकराचेच अवतार समजले जातात. तसेच या दिवशी किंवा रात्री शिवलीलामृत पोथीचं वाचन सुद्धा केलं जातं. ज्यांना संपूर्ण पोथी वाचणं शक्य नसतं, अशा वेळी या पोथीमधली जो 11वा अध्याय आहे तो सुद्धा आपण फक्त वाचू शकता. शेवटी देवतेबद्दल असलेली आपली श्रद्धा आणि आस्था ही महत्वाची असते. म्हणजे आजच्या व्हिडिओची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलींची लग्न जमत नाही त्यांच्यासाठी या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये मनामध्ये संपूर्ण सात्विक भाव जागृत करून पूर्ण श्रद्धा ठेवून आपला विवाह योग्य जोडीदाराबरोबर होण्यासाठी मंत्रपाठ करायचा आहे. मंत्र आहे, हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम. मंत्र पुन्हा एकदा सांगतो, हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम. हा मंत्र या दिवशी शिवरात्रीच्या दिवसभरात किंवा रात्रीच्या निश्चित काळात 108 वेळा आवर्जून करायचा आहे.
आणि याच दिवसापासून हा रोज मंत्र आपल्याला करायचा आहे विवाह जुळून येईपर्यंत, दिवसातल्या कुठल्याही वेळेमध्ये 108 वेळा. अर्थात हा मंत्र विवाह इच्छुक मुला मुलींनीच करायचा आहे, त्यांच्या पालकांनी नाही, हे कृपया लक्षात ठेवा. त्यामुळे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. मंडळी, हा मंत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये मुद्दामून दिलेला आहे. आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने ह्या शिवरात्रीच्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. मंडळी, आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच शुभमुहूर्तावर शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली जी रुद्राक्ष आहेत, यावेळेला स्फटिक, पारद, नर्मदा शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र ही मागवायची असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करून या सगळ्या मंत्रांची, यंत्रांची, रुद्राक्षांची आपण माहिती घेऊ शकता आणि आपली ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.